बोल भारत माता की जय भवानी. जय भवानी. आज जिजाऊंची जयंती आहे आणि आज आपलं अहोभाग्य आहे की आज आपल्या व्यासपीठावरती राजे आहेत. खरंच ते राजे आहेत. मी त्यांना विचारलं, इतका प्रवास इतका तुम्ही चालत आलात? तर म्हणे मला काहीच वाटलं नाही. कारण मी माझ्या साताऱ्यांच्या लोकांमधून चालत आलो. म्हणजे साताऱ्याच्या लोकांनी सन्मान केलेला आहे. त्यामुळे जे साताऱ्याचं वरती प्रेम करणारे राजे आहेत, हे राजे आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करते. तसंच व्यासपीठावरती उपस्थित असलेले या पिंपरी चिंचवड शहराच्या प्राधिकरणाचे अध्यक्ष होते असे आपले सर्वांचे लाडके खाडे सर, तसेच महापौर होते आपले आर.एस. कुमारजी, त्याचप्रमाणे अनुप मोरे असतील, त्याचप्रमाणे अतुल इनामदार असतील, सलीम शिकलकर असतील, अमित गोरखे आमदारांचं नेतृत्व, आमदारांचं युवांचं नेतृत्व करतात. सभागृहामध्ये छान पद्धतीने सभागृहामध्ये विषय मांडणारे आमचे सहकारी अमितजी गोरखे आहेत. त्याचप्रमाणे आता मी वेळ जास्त घेत नाही, महाराजांना पुढे जायचं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे जे चारही उमेदवार आहेत, जे राजू उर्फ शरद दत्ताराम मिसाळ हे उपमहापौर म्हणून होते. उपमहापौर शैलजाताई मोरे असतील, आपल्या नगरसेविका होत्या त्या शर्मिलाताई बाबर असतील, नगरसेवक अमितजी गावडे आहेत. हे चारही नगरसेवक आपल्या पुढे पुन्हा एकदा आलेले आहेत. मला निश्चितच विश्वास आहे की प्राधिकरणाचा जो विकास आहे, त्या विकासाची गंगा जी आणलेली आहे, ह्या चारही नगरसेवकांनी आणलेल्या आहे. तर निश्चितच 15 तारखेला कमळाच्या बटनाचं समोरचं बटन दाबून, कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण ह्या चौघांना पुन्हा एकदा महानगरपालिकेत पाठवाल. साताराकर, आपण जे विधानसभेमध्ये असेल, मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये असेल, 40 जण आता निवडून आले त्यांनी सांगितलं आणि 10 जण जी आहेत ती अपक्ष होती, पण ती आपलीच होती. अशा भाजपानी मोठ्या संख्येने हे सातारकरांनी निवडून दिलेलं आहे. मी सलाम करते सातारकरांना की तुम्ही साताऱ्यामध्ये खूप चांगला रिझल्ट दिलाय. तुम्ही तुमच्या नातेवाईकांनी आणि तिथले नगराध्यक्ष जे निवडून आले 44 42,000 सर्वात जास्त मतांनी जर निवडून आलेत महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष, तर ते साताऱ्याचे आल्यात. म्हणून सातारेकरांना सलाम आहे. मला विश्वास आहे की गडावरची हे आपण सर्वजण निश्चितच अशाच बहुमताने या चारही नगरसेवकांना पुन्हा एकदा महानगरपालिकेत पाठवाल. बंधू भगिनीनो, मतदार बंधूंनो, खरं गडामध्ये मी पुन्हा एकदा आलेली आहे. कारण गडाकडे आपण 40 लाखाचा निधी दिला. 40 लाखाचा निधी देऊन आपण काम केलं. त्यानंतर उर्वरित जे काम आहे, ते पुन्हा 40 लाखाचं आपण उर्वरित काम सुद्धा या गडासाठी टाकलेलं आहे. निवडणुका झाल्या, ते पास झालं, की निश्चितच माझा आमदार निधीतनं आपण या गडावरती काम करणार आहोत. आणि निश्चितच आम्ही आपल्या सोबत आहोत. हे काम करण्यासाठी सतत माझा पाठिंबा मागे लागणारे आहेत, की अनुपजी मोरे असतील, आपले राजू बाबर असतील, शर्मिला बाबर असतील, शैलाताई असतील, शैलजाताई आहेत. ह्यांच्या माध्यमातनं आणि आपल्या इथले राहणारे डॉक्टर ह्यांच्या माध्यमातनं आपण हे काम केलं. पण हे करत असताना जयदीप खापरे हा इच्छुक होता म्हणून का होईना आणि मंडळाचा अध्यक्ष आहे. त्या मंडळाच्या अध्यक्षाच्या नात्याने जयदीपनी ह्या प्राधिकरणामध्ये अनुप मोरे ह्याच्या आग्रहाखातर जवळजवळ 2 ते 2.5 कोटीचा खर्च आपण या प्राधिकरणामध्ये काम केलेलं आहे. आणि निश्चितच आपल्याला शब्द देते, याही पुढे जयदीप हा मंडल अध्यक्ष असल्या कारणाने ह्याही भागातला विकास करण्यासाठी आमदार निधीच्या माध्यमातून निश्चितच आपण आपलं कार्य होईल. मग तुम्ही म्हणाल जयदीप का नाही? कारण आमदारांच्या मुलांनी, खासदारांच्या मुलांनी निवडणूक नाही लढवायची. ठीक आहे. पक्षाचं काम करायचंय, पक्ष संघटनेचं काम करायचंय. या माध्यमातून आजही अमित असेल, अमित गावडे असतील, राजू आहे, बाबर आहेत आणि अनुपच्या बरोबर तर एक खांद्याला खांदा लावून तो काम करतोच आहे. अनुपला सगळं सहकार्य जयदीपचं आहे. हे करत असताना मदनलाल धिंद्राचा सुद्धा आपण एक विषय घेतलाय. मदनलाल धिंद्राचं ग्राउंड जे आहे, त्या ग्राउंडच्या बाजूला असलेला बॅडमिंटन हॉल आहे. तो हॉल आपण पाहिलाय की तो मोडकळीस आलेला आहे.
तर आपण तिकडे आपलं सर्व नियोजन झालेलं आहे आणि आपण त्या ठिकाणी 2 बॅडमिंटन हॉल्स, स्विमिंग टँक जो कुठेही नाही, जो बंद असेल, आपल्या महिला भगिनी स्विमिंगला जाऊ शकतात. कॅफेटेरिया असेल. प्राधिकरणाच्या लोकांना तिथे प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून पार्किंगची व्यवस्था सुद्धा आपण त्यात केली. पण आवर्जून एक उल्लेख मी इथे करू इच्छिते. आपलं मदनलाल धिंद्राचं जे ग्राउंड आहे, आपण जो फक्त त्याचं स्टेज बदलणार आहोत, परंतु त्याच्या मातीला हात लावणार नाही. कारण मुलांनी मातीत खेळलंच पाहिजे. त्या ग्राउंडमध्ये येण्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत. एक अफवा पसरवली गेली होती मध्यंतरी. तर आता मी जाहीरपणे सांगते आहे, की मदनलाल धिंद्राचं काम जे आहे, फक्त जी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्याच ठिकाणी काम होणार आहे आणि ह्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जयदीपच्या मागे लागणारा अनुप मोरे आहे. अनुप उभा राहा. अनुपच्या माध्यमातनं ह्या प्राधिकरणाचा पूर्ण विकास हा होत आहे आणि सतत तोही माझा मुलगाच आहे. जयदीप प्रमाणे अनुपलाही मी माझा मुलगा म्हणते आहे. तेव्हा अनुपच्या पाठीशी मी भक्कमपणे त्याची दुसरी आई म्हणून उभी आहे आणि त्यामुळे माझा विश्वास आहे, की आपण सर्वांची साथ ही निश्चित आम्हाला मिळेल. पुन्हा एकदा कमळ हे फुलणार आहे प्राधिकरणामध्ये आणि प्राधिकरणाच्या लोकांचं जे प्रेम आहे, ते प्रेम आपण असंच राहू द्या. जे काही सहकार्य असेल ते एक आमदार या नात्याने, माझा निधी जो आहे त्या नात्याने का होईना, मी आपल्या प्राधिकरणाच्या विकासामध्ये खारीचा वाटा निश्चित उचलणार आहे, असा शब्द मी आपल्याला देते आणि 15 तारखेला आपण बहुमताने 16 तारखेला विजयी गुलाल उडवण्यासाठी आलं पाहिजे आणि 15 तारखेला बहुमताने चारही उमेदवाराला निवडून आणून आपण 16 तारखेला गुलाल उधळायला यायची संधी मला उपलब्ध करून द्या, ही विनंती करायला मी आपल्यामध्ये आलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.